नमस्कार मित्रांनो, मी किशोर शहापूरकर, वास्तू आणि ज्योतिष सल्लागार तुम्हा सर्वांचे या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आजचा आपण विषय घेतला आहे की तुमची रास कशी शोधायची. म्हणजे कुंडली निर्माण करण्यासाठी आपल्याला तुमचं नाव, जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मठिकाण या चारही गोष्टींची आवश्यकता असते. त्याच्यानुसार आपण कुंडली निर्माण करतो आणि तेव्हा आपल्याला कळते की तुमची रास कोणती आहे ती. बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला जन्मतारीख माहिती असते, जन्म ठिकाणही माहिती असतं, पण जन्मवेळ ही माहिती नसते. आता जी तारीख दिलेली असते ती म्हणजे पूर्वी शाळेत टाकायचं असतं, त्यामुळे आपण एक ढोबळ मानाने एखादी तारीख देऊन टाकतो की तीच तुमच्या पुढं पॅन कार्डवर येते, आधार कार्डवर येते, तीच तारीख पुढं कंटिन्यू राहते, पण ती तुमची खरी जन्म तारीख नसते. त्यामुळे आपल्याला कुंडली निर्माण करताना थोडंसं अडचण येत असते. तर अशा वेळेस आपल्याला आपली रास कोणती आहे हे शोधण्यासाठी पंचांगामध्ये एक आपल्या प्रत्येक राशीनुसार जन्माचे आद्याक्षर दिलेली, म्हणजे तुमच्या नावाचं जे पहिलं आद्याक्षर आहे त्याप्रमाणे तुमची रास कोणती आहे हे आपण एक अंदाज लावू शकतो. आता जसं माझं किशोर नाव आहे, तर किशोरचा जो की आहे हा पहिला आद्याक्षर जातो आणि पंचांगामध्ये की या आद्याक्षरावरून रास येते मिथुन रास. तर अशा पद्धतीने आपण प्रत्येकाच्या नावाच्या पहिल्या आद्याक्षरावरून कोणती रास आहे आणि त्या व्यक्तीची कोणती रास असू शकते याचा आपण अंदाज लावू शकतो. चला तर मंडळी, आपण जाणून घेऊया की तुमची रास कोणती असू शकते ते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर हा चॅनल सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ही व्यतिरिक्त अजून एक आपण पद्धतीने तुमचा रास ही ओळखू शकतो, त्याबद्दल मी तुम्हाला माहिती पुढे सांगेलच. तर मित्रांनो, यापुढे आपण प्रत्येक राशीचे गुण आणि दोष, म्हणजे ज्या 12 राशी आहेत त्या प्रत्येक राशीचे गुण आणि दोष हे पाहणार आहोत. म्हणजे यापुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सर्व सांगणार आहे. यानेसुद्धा तुम्ही तुमची रास कोणती आहे याचा एक अंदाज लावू शकता, म्हणजे तुमचे स्वभाव गुणदोषनुसार. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.